जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. माझा एक प्रश्न आहे या भारतीयांना आणि हिंदू म्हणून जे जगत आहेत त्यांना. खरंच या देशामध्ये हिंदूंची धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे का? पुण्यामध्ये जे काल 2 दिवसापूर्वी प्रकरण झालं, एक चांद नावाचा मुलगा महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. गाभाऱ्यात गेल्यानंतर पॅन्ट खोलतो आणि शिवलिंगावर मूत्र विसर्जन करतो. एवढंच करत नाही, तिथलं पुढच्या त्याच्या कृत्या असे जे प्रकार त्याने केलेला आहे हे निंदनीय आहेत. पण आपण सेक्युलर भडवे यावर काही बोलणार नाही किंवा त्याने कुठेही बोललेलं तुम्हाला दिसणार नाही. पण यांची मानसिकता आणि कट्टरता बघितल्यानंतर ना आपल्याला हेच समजतं की दरवेळी ही लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आपला देवांचा एवढा घाण प्रकारे अपमान करत असतील तर यांच्याकडे ही नैतिकता येते कुठं नाही. एवढी घाण प्रकारची नैतिकता येते कुठं नाही. हा विचार केला पाहिजे आपल्यासारख्या हिंदूंनी. आणि हिंदू करतो काय? या देशामध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या भावना एवढ्या खाली गेलेल्या आहेत की काही झालं तरी हिंदूंचं रक्त सळसळत नाही. चांद नावाचा तो नराधम मंदिरामध्ये जातो, असेल चाळं करतो आणि मूत्रविसर्जन करतो. हे त्याने त्या शिवलिंगावर मूत्रविसर्जन केलं नव्हतं, तर सेक्युलर भाडव्यांच्या आणि हिंदूमधील लोकांच्या ना तोंडावर हा मुतलेला आहे. आता पुढे जाऊन या गोष्टीचा बवाळ हाच करू नये की ही लोक सेक्युलर की त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. बरं, मानसिक स्थिती बरोबर नव्हती तर त्याला घरात ठेवायचं ना. तो हिंदूंच्या मंदिरातच कसा गेला आणि शिवलिंगावरच मूत्रविसर्जन कसं केलं? काय एखाद्या मद्रासामध्ये गेला नाही, काय एखाद्या मशिदीमध्ये केला नाही? हे प्रश्न या सेक्युलर गांडून आणि भडवांना पडणार नाहीत. पण हे दुर्दैव आहे, इथला हिंदू शंड झालेला आहे. एखादी गोष्ट घडल्यानंतरही त्याचं रक्त सळसळत नाही. ज्या मंदिरात आपण पवित्र ठिकाणी जातो, नतमस्तक होतो, अशा पवित्र ठिकाणी जर ही लोक अशा प्रकारचं गलिच्छ हे करत असतील तर आपण खरंच हिंदू म्हणून जगण्याच्या लायक आहे का? किती वेळाने दरवेळी ह्या गोष्टी घडत आहेत. ह्याला किती कट्टरवाद येतो कुठं ह्या लोकांच्याबद्दल, याचा विचार तुम्हाला हिंदूंना सगळ्यांना करणं गरजेचं आहे. दुर्दैव आहे खरंच. ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. या मंदिरामध्ये तुम्ही जाताय, सकाळी नतमस्तक होताय शिवलिंगावर, त्याच शिवलिंगावर एखादा व्यक्ती मूत्रविसर्जन करत असेल तर ते तुमच्या आमच्या तोंडावरच आहे. आपल्याला नैतिक अधिकार आहे का तो त्या मंदिरात जाण्याचा? जर अशी कृत्य होत असतील अशा लोकांना ना भर चौकात त्यांच्यात सिरकलम गेलं पाहिजे. प्रशासनानं त्या व्यक्तीला अटक केलं. पण इथून पुढे जाऊन याच गोष्टी होऊ नयेत की त्याची मानसिक स्थिती खराब होते. अरे मानसिक स्थिती खराब होते असं जर समोर सांगायला लागले तर मद्रास किंवा मशिदीमध्ये का गेला नाही तो? हिंदूंची मंदिरच कशी काय दिसली? वेळेवर जागे व्हा. हे कटकारस्थानच आहे. हे जाणून बुजून ही लोक करतात. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि आज पण हीच गोष्ट आहे.